एकदा स्वागत करतो. आजच्या या वेबिनारला सुरू करण्यापूर्वी मी संवाद आजच्या ह्या लर्न द लॉज वेबिनार का सुरू झाला, कसा सुरू झाला, त्यापूर्वी आमचं एन-जी-ओ जे काम करतं गेले 12 वर्ष संकल्प फाउंडेशन या नावाने महाराष्ट्रातील विविध भागात ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून आमचं काम चालू आहे. आणि गेल्या 12 वर्षात महात्मा गांधीजींचा खेड्याकडे चला आणि रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एन-जी-ओ काम करतं. गेल्या 12 वर्षात ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात आम्ही काम करतो. आमच्या कामाचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन ही। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार सिरीज सुरू केली की ज्याच्यात अगदी ग्रामीण विकास असेल, यासोबत शेतीच्या विविध पद्धती, यौगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग, की ज्याने शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना मदत मिळेल. त्यासोबतच या संपूर्ण कालावधीत स्पर्धा परीक्षा असेल, यासोबत त्या संपूर्ण कालावधीत कोरोना काळात मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर याच्या स्क्रीनचा खूप वापर वाढला होता. तर त्याच्यावर कंट्रोल कसं करायचं, त्याचा चांगला उपयोग कसा करायचा यासाठी ऑनलाईन वर्कशॉप घेतलं. पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. यासोबत विश्वशांती असेल, जलसुरक्षा असेल, आरोग्य अशा विविध विषयांवर आमचे व्याख्यान झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण आतून जाणवत होतं की एक असा काहीतरी उपक्रम सुरू करता येईल का की जो सर्वांनाच एक संवादात्मक जोडू शकेल. म्हणून आम्ही 15 ऑगस्ट 2022ला संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली आणि त्यात जे पण डिफरंटली एबल अपंग व्यक्ती आहे त्यांना आमंत्रित केलं त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी. आणि मागच्या जवळजवळ 3.5 वर्षात 162 प्लस वेबिनार झाले आणि जितकेही
अनुभव आले त्या प्रत्येकांचे अनुभव, त्यांचं जीवन जगण्याची पद्धती यातनं मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, प्रेरणा मिळाली आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. आणि त्यातनंच आमच्या सोबत जे असलेले संवाद सारथी आम्हाला लाभलेले महानुभव लॉयर्स, त्यात ॲडव्होकेट प्राची मॅडम असतील, राजू वाघमारे, या सर्वांनी ठरवलं की आपण नवीन उपक्रम यात सुरू करायचा का, म्हणून लर्न द लॉ सिरीज सुरू केली. आणि त्यात पहिला टॉपिक RPWD ॲक्ट 2016 यावर एक पूर्ण 7 एपिसोडमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून मार्गदर्शन माननीय लॉयर्स कडून मिळालं. आणि ते ऑनलाईन आणि यूट्यूबवर पण आम्ही प्रक्षेपित केलं आहे. यासोबत आता आपण ज्याच्यासाठी जमलो आहोत, मेंटल हेल्थ ॲक्ट 2017, तर त्याची पण आज जवळजवळ चौथा सेशन आहे. आणि एक चॅप्टर वाईज त्याच्यात कायदा काय आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं अप्लिकेशन कसं असलं पाहिजे, असं सविस्तर मार्गदर्शन पोहोचवणं हा आमचा मुख्य हेतू आहे. मी जास्त वेळ न घेता आजचं संपूर्ण पुढचं सूत्र सांभाळायला ॲडव्होकेट प्राची मॅडम विनंती कर. नमस्कार सगळ्यांना. मी ॲडव्होकेट सोप्राची निलावार, यवतमाळ. संकल्प फाउंडेशनच्या लर्न द लॉज वेबिनार मध्ये आज सगळ्यांचं स्वागत करते. आजचं आपलं दहावं शेड्यूल, आजचं 10वं ट्रेनिंग प्रोग्राम आहे. त्यामध्ये आपल्याला लाभलेले आहेत ॲडव्होकेट सीमा अदाते मॅडम. त्यांची थोडक्यात त्यांचं इंट्रोडक्शन देते. 2002 पासनं लॉ प्रॅक्टिशनर आहेत, हायकोर्ट प्रॅक्टिस करतात. एक्स CWC मेंबर, 2018 ते 2022 पर्यंत होत्या. लॉ सब्जेक्टच्या ट्रेनर आहेत आणि अमरावती डिव्हिजनच्या चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या मेंटॉर म्हणून त्या काम करतात. आणि माझी एक छान मैत्रीण, आज त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं वेबिनार सुरू करावं. सीमा मॅडम. थँक्यू प्राची मॅडम. मुळे आणि अर्थातच सगळ्यांची त्याच्यानंतरची किंवा त्या कालावधीच जेवणाची वेळ असल्यामुळे मी जास्त वेळ न घेता आपल्या आपला जो आजचा सेशन आहे मी त्याला सुरुवात करते. अर्थातच आपल्या बरोबर माणिक शिंदे मॅडम आणि अजून काही नवीन मेंबर जॉईन झालेले असल्यामुळे मी थोडक्यात ह्याची पार्श्वभूमी मी सांगते. स्क्रीन विजिबल आहे का? हो आहे फक्त आहे त्याला मॅडम. स्लाइड शो मोड मध्ये घ्या मॅडम. आता बघा. आता आहे येस. बरोबर. हो हो. ओके. सो थोडक्यात मी सांगते की ह्या ऍक्टचा एम, ह्या ऍक्टचे मुख्य उद्देश काय आहे. फक्त मुख्य उद्देशच मी आता एक्सप्लेन करते, कारण त्याच्यानंतरचे जे 1 ते 5 जे चॅप्टर्स आहेत ते एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये नवीन मेंबर्सना एक्सप्लेन करणं थोडंसं गैरसोयीचं होऊन जाईल आपल्या वेळेचं कन्स्ट्रेंट पाहता. तर ह्या ऍक्टचा मुख्य उद्देश मेंटल हेल्थ केअर ऍक्ट 2017 हा रिप्लेस्ड केलेला ऍक्ट आहे मेंटल हेल्थ ऍक्ट 1987चा. 1987 पर्यंत याला मेंटल हेल्थ ऍक्ट असं संबोधलं जायचं. परंतु त्याच्यानंतर 2018 मध्ये हा जो कायदा आला तो मेंटल हेल्थ केअर ऍक्ट, म्हणजे मानसिक काळजी घेण्याच्या उद्देशाने हा कायद्याचं रूपांतरण झालं आणि हा कायदा अस्तित्वात झाला. आणि हा कायदा जो आहे तो युनियन टेरिटरीजना सुद्धा धरून पूर्ण भारताभर हा कायदा अस्तित्वात आहे. पूर्ण भारतामध्ये ह्या कायद्याचा कायदा हा लागू होतो. ह्या कायद्याचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येक मेंटल हेल्थ केअरच्या व्यक्तीला, पेशंटला नाही मी म्हणणार, व्यक्तीला
याचा लाभ घेण्याचा हा अधिकार आहे. मानसिक आरोग्याशी झुंज देत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मानसिक आरोग्याशी संबंधित काळजीच्या संदर्भात योग्य उपाययोजना मिळणं, त्यांची काळजी राखणं आणि त्यांना ते योग्य ते उपाय मिळणं हा त्यांचा अधिकार असल्याचं हा कायदा सांगतो. ह्या कायद्याअंतर्गत टोटल 36 चॅप्टर्स आहेत आणि टोटल 126 सेक्शन्स आहेत. पैकी आपण ऑलरेडी 1 ते 5 सेक्शन्स वरती आपण आधीचं सेशन आपण कव्हर केलेलं आहे. आपण आता पुढील सेशन वरती जाणार आहोत, जे सेक्शन 7 आहे. प्रकरण 7 जे आहे हे केंद्रीय मानसिक आरोग्य प्राधिकरण, हेल्थ अथॉरिटी इन शॉर्ट CMHA या स्थापनेच्या संदर्भात आणि त्याच्याशी रिलेटेड कामकाज जे आहे त्या संदर्भातील हे प्रकरण आहे. काय सांगतं हे प्रकरण? तर या प्रकरणाअंतर्गत केंद्रीय मानसिक आरोग्य प्राधिकरण ह्याची रचना कशी असावी, त्या संस्था त्या अंतर्गत ज्या येणाऱ्या आहेत त्यांची रचना आणि त्याचबरोबर त्यांच्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे असाव्यात याची सुस्पष्टता देणारं हे प्रकरण आहे. या प्रकरणाअंतर्गत सेक्शन 3 ते 44 पर्यंतच्या सर्व तरतुदी ह्या सेक्शनच्या अंतर्गत दिलेल्या आहेत. सो प्राधिकरणाची स्थापना कलम 33 काय सांगतो की केंद्र सरकार या कायद्याअंतर्गत केंद्रीय मानसिक आरोग्य प्राधिकरण या नावाच्या अंतर्गत संस्थांची स्थापना करेल. सो केंद्रीय मानसिक आरोग्य प्राधिकरण आणि राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण असे 2 प्राधिकरण असतील जे केंद्रीय मानसिक आरोग्य प्राधिकरणाअंतर्गत राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण अंतर्गत असेल काम करते. आता रचना कशी असेल प्राधिकरणाची? तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सचिव किंवा अतिरिक्त सचिव, तो पदसिद्ध सदस्य हे आयुष, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास विभागाचे संयुक्त सचिव आणि आरोग्य महासंचालक. सो इथे आणि हा शब्द वापरला गेलेला आहे, परंतु अध्यक्षांच्या बाबतीत किंवा हा शब्द आलेला आहे. म्हणजे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सचिव किंवा ऍडिशनल सचिव, परंतु पदसिद्ध अधिकारी हे पदसिद्ध सदस्य हे आयुष, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास विभागाचे संयुक्त सचिव आणि आरोग्य सेवा महासंचालक असतील. नियुक्त सदस्य मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये किमान 15 वर्षाचा अनुभव असलेले मानसोपचार तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हे असतील. सदस्यांचा कार्यकाळ हा 3 वर्षापेक्षा जास्त नसावा. त्याचप्रमाणे वयाची 70 वर्ष ज्यांची पूर्ण झालेली आहेत त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना या पदावरती काम करता येत नाही. अर्थातच 3 वर्षाचा कालावधी जो आहे तो एक्सटेंडही होऊ शकतो आणि 3 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा ज्यांना त्या पदावरती जर काम करायचं असेल तर ऑफकोर्स या पदावरती ते रुजू होऊ शकतात, प्रोव्हाइडेड अंडर सर्टन टर्म्स अँड कंडिशन. सो मुख्य कार्यकारी अधिकारी प्राधिकरणाचे कामकाज पाहणारे सरकार एक मुख्य कार्यालयातील चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची नियुक्ती करते. सो मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती या प्राधिकरणाचं कामकाज पाहण्यासाठी केलं जाईल. मॅडम, मुख्य कार्य काय इथं आहे? एकच आता विचारायचं होतं की ते जे सदस्य आहे त्यांचं काही क्वालिफिकेशन आहे का, की कोणालाही घेता येतं? जे 15 वर्षाचा तुम्ही क्वालिफिकेशन अनुभव सांगितला ना, हो. की सो इज देअर मानसिक आरोग्य क्षेत्रामधील किमान 15 वर्षाचा अनुभव असलेले. सो क्वालिफिकेशनशी रिलेटेड आपले जे पुढे जे प्रोव्हिजन आहेत त्या पुढच्या प्रोव्हिजन मध्ये त्यांचा उल्लेख आलेलाच आहे. तो ह्या सेशनच्या ओके मॅम, माध्यमातून चालेल चालेल, ठीक आहे पुढे येणारच आहे. परंतु कायद्याच्या अनुसार 15 वर्षाचा किमान अनुभव या क्षेत्रात असणं आणि सामाजिक कार्यकर्ते असणं, मानसोपचार तज्ञ असणं हा मुख्य क्रायटेरिया आहे. आता आपण स्थापना पाहिली प्राधिकरणाची. आपण आता मुख्य कार्य पाहूयात. सो मुख्य कार्य काय आहेत? तर सर्व मानसिक आरोग्य संस्थांची आणि व्यावसायिकांची नोंदणी करणं, मानसिक आरोग्य सेवांसाठी गुणवत्तेचे निकष
ठरवणं, म्हणजे स्टँडर्ड ऑफ क्वालिटी काय असायला पाहिजे हे ठरवणं, मानसिक आरोग्य सेवांचं ऑब्झर्वेशन, पर्यवेक्षण करणं आणि वेळोवेळी पाहणी करणं, कायद्याच्या अंतर्गत याची योग्य ती अंमलबजावणी होण्यासाठी योग्य तो सल्ला वेळोवेळी सरकारला देणं, पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित करणं. किमान वर्षातून यांच्या 2दा बैठकी होणं हे बंधनकारक आहे. थोडक्यात हे प्रकरण 7 जे आहे, ते केंद्र सरकारला एक मजबूत नियामक संस्था तयार करण्यासाठी सक्षम करतं. आय सो सॉरी. जी संपूर्ण देशातील मानसिक आरोग्य सेवावरती नियंत्रण ठेवेल आणि रुग्णांच्या हक्कांचं संरक्षण करेल. सो भारतामध्ये जिथे-जिथे आरोग्य सेवा केंद्र आहेत, त्याच्यावरती हे केंद्रीय प्राधिकरण हे एक मॉनिटरिंग अथॉरिटी म्हणून काम करेल आणि सर्व संस्थांना एक सक्षम प्राधिकरण म्हणून बनवण्याच्या दृष्टीनेच ह्या प्राधिकरणाची संरचना असेल आणि त्या दृष्टीने ते काम करतील. नेक्स्ट आहे राज्य प्राधिकरणाची संस्था. आपण आता जी पाहिली ती केंद्रीय प्राधिकरणाची स्थापना आपण पाहिली. आत्ताची जी आहे ती राज्य प्राधिकरणाची स्थापना असेल. या अधिनियमाला राष्ट्रपतींची संमती मिळाल्याच्या दिनांकापासून 9 महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक राज्य सरकारला अधिसूचनेद्वारे या नियमाच्या उद्देशांसाठी राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण, ज्याला स्टेट मेंटल हेल्थ अथॉरिटी असं म्हटलं जातं, त्या नावाने एक प्राधिकरण स्थापन करावं लागेल. सो ह्या अधिनियमाला राष्ट्रपतींची संमती मिळणं गरजेचं आहे आणि ते मिळाल्यापासून 9 महिन्याच्या आतमध्ये याची स्थापना होणं गरजेचं आहे. आता ह्याची रचना कशी असेल? इथे मात्र संख्या ही जास्त असणार आहे सदस्यांची. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव किंवा प्रधान सचिव असणार आहेत, जे पदसिद्ध अध्यक्ष असतील. मानसिक आरोग्य विषयाची जबाबदारी असलेले राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे पदसिद्ध सदस्य असतील. आरोग्य सेवा संचालक किंवा वैद्यकीय शिक्षण संचालक पदसिद्ध. राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाचे संयुक्त सचिव पदसिद्ध सदस्य असतील. संबंधित राज्य शासनाच्या मंत्रालय किंवा इतर विभागातील पदसिद्ध हे प्रतिनिधी असतील. राज्यातील कोणत्याही मानसिक रुग्णालयाचे प्रमुख किंवा कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार विभागाचे प्रमुख, राज्य शासनाने नामनिर्देशित केलेली व्यक्ती ही सदस्य असते. शासकीय सेवेत नसलेले राज्यातील एक नामांकित मानसोपचार तज्ञ, राज्य शासनाने नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेट केलेले. जी व्यक्ती शासन सेवेत नाही परंतु नामांकित मानसोपचार तज्ञ आहे आणि शासनाने नॉमिनेट केलेली अशी व्यक्ती सदस्य म्हणून असू शकते. आता इथे सुद्धा हाच क्रायटेरिया आहे की किमान 15 वर्षाचा अनुभव असलेला एक मानसिक आरोग्य व्यावसायिक राज्य शासनाने निर्गमित नामनिर्देशित केलेले सदस्य, ज्याला आपण नॉमिनेटेड पर्सन म्हणतो. किमान 15 वर्षाचा अनुभव असलेले एक मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, अगेन शासनाने नामनिर्देशित केलेले सदस्य. किमान 15 वर्षाचा अनुभव असलेले नैदानिक मानसशास्त्रज्ञ, राज्य शासनाने नामनिर्देशित केलेले नॉमिनेटेड केलेले सदस्य. मानसिक आरोग्य क्षेत्रातील किमान 15 वर्षाचा अनुभव असलेली एक मानसोपचार आरोग्य परिचारिका म्हणजे नर्स, डॉक्टर्स, मानसोपचार तज्ञ, मानसोपचार क्षेत्रात काम केलेले सामाजिक कार्यकर्ते, या सर्वांचा जर आपण अनुभवाचा जर आपण पिरियड पाहिला तर तो किमान 15 वर्षाचा आहे आणि अनुभवानुसार त्यांनी किमान 15 वर्ष मानसिक मेंटल हेल्थ केअर ऍक्ट वरती काम करणं गरजेचं आहे असं ह्या कायद्याअंतर्गत सांगितलं गेलेलं आहे. मॅडम एकच विचारतो आता इथं की समजा आता एखादी एनजीओ आहे की जे पण मेंटली मुलांना सांभाळतं, एखादं हॉस्टेल आहे किंवा आश्रमशाळा आहे, तर तिथं काम करणारे कर्मचारी, आता एखादी संस्था 20 वर्ष जुनी आहे तर त्या कर्मचाऱ्याला पण ह्या
त्याच्यात सदस्य होता येतं का, हा माझा प्रश्न आहे. ही हॅज नॉट क्वालिफाईड, की त्याच्याकडे फक्त अनुभव आहे, शिक्षण काहीच नाहीये, तो बेसिक 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालेला असेल, तर तो अलाउड आहे का, हे माझ्या मनात प्रश्न होता. नाही, बेसिक शिक्षण ज्या व्यक्तीला इथे घेता येणार नाही, परंतु त्या व्यक्तीने एखाद्या संस्थेत जर काम केलं असेल, शैक्षणिक पात्रता योग्य असेल आणि जर संस्थेत काम केलेलं असेल, तर इथे हा ल आहे. जो ल जो आहे त्याच्यामध्ये म्हटलेला आहे सध्या किंवा पूर्वी मानसिक आजार असलेल्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 2 व्यक्ती किंवा त्यांचे नेक्स्ट पॅराग्राफमध्ये किंवा अशा व्यक्तींच्या काळजीवाहकांचे किंवा त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 2 व्यक्ती किंवा मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 2 व्यक्ती. सो ह्या क्रायटेरियामध्ये जर कोणी जर बसत असेल आणि त्याची शैक्षणिक पात्रता जर असेल, तर ऑफकोर्स ते मेंबर म्हणून अप्लाय करू शकतात आणि मेंबर म्हणून ते नॉमिनेट होऊ शकतात किंवा त्यांचं रिकमेंडेशन दिलं जाऊ शकतं. परंतु ह्या क्रायटेरियामध्ये ते बसणं गरजेचं आहे. बेसिक क्वालिफिकेशन नाही लागू होणार. कारण जर बेसिक क्वालिफिकेशन जर इथे दिलं, तर आपला जो 15 वर्षाचा जो अनुभव आहे, इथे मानसोपचार तज्ञ म्हटलेला आहे, सामाजिक कार्यकर्ते म्हटलेला आहे, परिचारिका म्हटलेलं आहे, संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव असं म्हटलेलं आहे, काळजीवाहकांचं काम करणाऱ्या व्यक्तींना तो दिलेला आहे. येस, मानसिक आजार असलेल्या व्यक्तींच्या काळजीवाहकांचं काम म्हणजे केअरटेकरचं ज्यांनी काम केलेलं आहे, अशी व्यक्ती. पण अगेन एज्युकेशनल क्रायटेरिया इथे म्हटलेलं नाहीये. बट आय वुड सजेस्ट की एज्युकेशन क्रायटेरिया बेसिक म्हणजे बिलो 10th जर असेल किंवा बिलो 12th जर असेल, तर अशा व्यक्तींना नॉमिनेट नाही करता येणार असा माझा ठाम मत आहे. ओके. सो उपकलम 1 मधील खंड ई ते न मधील सर्व नामनिर्देशन हे राज्य शासनाने विहित केलेल्या पद्धतीनेच केले जातील. सर, इथे तुम्हाला काही अडचण आहे का समजण्यामध्ये विशाल सर? मॅडम, अजून एक प्रश्न आहे. तर काय होतं ना, की मी जे 1-2 संस्थांचा अभ्यास केला, तर त्यांच्याकडे लो लर्नर किंवा पण ज्याला काय म्हणता येईल, की त्यांना शिकवून शिकवून त्यांना 10वी-12वी पर्यंत आणलं. त्यांना एक बेसिक जे एक तर ऑफिस बॉयचं काम करता येईल इतक्या लेवल पर्यंत शिकवलं, तर त्या अशा मुलाला किंवा मुलीला अ, याच्यात मेंबर म्हणून घेता येईल का? कारण तो स्वतःच अफेक्टेड आहे, पण त्याला योग्य ट्रेनिंग देऊन त्याला कमीत कमी ऑफिस बॉयचं काम असेल किंवा काहीतरी स्किलवालं काम असेल, तर ते करता येत आहे, तर त्याला याच्यात अलाउड आहे का, हा माझा प्रश्न आहे. नाही, नाही. असं इथं या ॲक्टमध्ये असं कुठेही उल्लेख दिलेला नाही. कारण इथे जर आपण क्रायटेरिया पाहिला, तर ज्यांना ऑलरेडी मेंटल हेल्थ चॅलेंजेस आहेत, मेंटल हेल्थ केअरची जे व्हिक्टिम्स आहेत, तर ऑलरेडी ते त्या परिस्थितीशी झुंज देत आहेत. त्याच्यानंतर आपण त्यांना बाहेर जर त्यातनं काढलं, तरी आपण त्यांना बेसिक त्यांच्या नीड्सच्या अनुषंगाने आपण त्यांना काम करायला देत आहोत. आपण त्यांना त्यांना आपण कामं प्रोव्हाईड करत आहोत. परंतु सदस्य म्हणून नॉमिनेट होण्यासाठी एलिजिबल असले पाहिजेत. तर ह्या कॅटेगरीमध्ये ते एलिजिबिलिटी त्यांची दिसत नाहीये. जो आताचा तुमचा प्रश्न आहे. येस? येस? नाही, ते कोणाचा तरी आवाज आला तर मी म्यूट ओके. केला. यू कॅन. सो त्यांना नाही इथे होता येणार. बेसिक क्वालिफिकेशन असलेल्या परंतु त्यांना आपण त्याच्यातनं मेंटल हेल्थ व्हिक्टिम म्हणून आपण त्यांना बाहेर त्यांना आपण रिहॅबिलिटेट केल्यानंतर तुमचं असं म्हणणं आहे की आपण त्यांना सदस्य म्हणून घेऊ शकतो का? तर इथे जे नियम दिलेले आहेत त्याच्यामध्ये ती व्यक्ती इथे बसत नाही. सो आय वुड से की त्यांना इथे सदस्य म्हणून नाही नॉमिनेट करता येणार. कारण ओके. इथे मानसिक आजारावर असलेल्या व्यक्तींचे प्रतिनिधित्व, काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थेच्या कुठेही असं म्हटलेलं नाही की तीच व्यक्ती स्वतः रिहॅबिलिटेट झालेली किंवा स्वतः जी व्यक्ती ह्यातनं बाहेर पडलेली आहे, अशी व्यक्ती सुद्धा काम करू शकते असं कुठेही इथे म्हटलेलं नाहीये. सर, तर त्यामुळे हा क्रायटेरिया अशा व्यक्तींना लागू नाही होणार नामनिर्देशनासाठी. इथे क्लिअर आहे का सर, की आपण हो, अजून आपल्याला काही कंटिन्यू करा. क्लॅरिफिकेशन हवंय? येस, येस.
ओके. येस. ओके. सो अध्यक्ष आणि इतर सदस्यांचा कार्यकाल, वेतन आणि भत्ते हे शासनाने निर्धारित केल्याप्रमाणेच ते वेतन आणि भत्ते असतील. परंतु नामनिर्देशन दिनांकापासून कार्यकाल हा 3 वर्षाचा असेल आणि पुनर्नियुक्तीसाठी पात्र असेल. जसं मगाशी मी म्हटलं, सेंट्रल आणि स्टेटला सेम क्रायटेरिया लागू आहे. 70 वर्षापेक्षा वय जास्त असू नये आणि 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी असू नये आणि 3 वर्षानंतर पुन्हा नियुक्तीसाठी ते पात्र असू शकतील. जोपर्यंत दुसरी कमिटी किंवा दुसरी अथॉरिटी इस्टॅब्लिश होत नाही, तोपर्यंत कार्यकाल संपल्यानंतर देखील सदरची कमिटी, अध्यक्ष किंवा पदसिद्ध सदस्य हे काम कंटिन्यू पाहतील. एकदा का कमिटी इस्टॅब्लिश झाली की ते त्यांचा चार्ज जो आहे तो त्यांना हँडओव्हर करू शकते. भत्ते आणि वेतन जे आहे ते शासनाने त्या वेळेला जे निर्गमित केलेले आहेत नियम, त्याप्रमाणे ते असतील. राजीनामा केव्हा देता येईल? सो राज्य प्राधिकरणाचा कोणताही सदस्य लेखी नोटीस देऊन राज्य शासनाला आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. परंतु राज्य शासनाने लवकर पदमुक्तीची परवानगी दिली नसल्यास, राजीनामा लवकर ऍक्सेप्ट केलेला नसल्यास, अशा नोटीसच्या प्राप्तीपासून 3 महिने पूर्ण होईपर्यंत किंवा त्याचा उत्तराधिकारी पदभार स्वीकारेपर्यंत किंवा कार्यकाल समाप्त होईपर्यंत जे कुठलेही आधी असेल ते, ती व्यक्ती ज्याने पदाचा राजीनामा दिला आहे ती व्यक्ती त्या पदावरती काम करत राहतील. सदस्य म्हणून काम कंटिन्यू करतील जोपर्यंत पद हे भरलं जात नाही किंवा दुसऱ्या कोणी स्वीकारलं जात नाही. रिक्त पद भरणं, तर रिक्त पद केव्हा भरलं जातं? एकतर अकस्मात मृत्यू, राजीनामा किंवा पदावरून कोणत्याही कारणास्तव काढलं गेलं असेल. सो या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत किंवा आणि सदस्याच्या निवृत्तीपूर्वी, जनरली टर्म संपायच्या आधीच जाहिरात काढून पदाची मागणी केली जाते. आणि जर तसं नसेल आणि त्याच पूर्वी जर झालं असेल तर 2 महिन्यांच्या आत कालावधी दिलेला आहे किंवा कार्यकाल पूर्ण व्हायच्या 3 महिने आधी राज्य शासनाने त्या रिक्त पदासाठी नामनिर्देशन करणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं, केवळ पद रिक्त आहेत किंवा एखादी कमिटी मधले मेंबर चा कोरम पूर्ण नाही म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये कमिटीने घेतलेले किंवा प्राधिकरणाने घेतलेले निर्णय हे चुकीचे किंवा अवैध होणार नाहीत. महत्वाचा मुद्दा इथे असा आहे की प्राधिकरणामध्ये एखादा सदस्य केव्हा सहभाग घेऊ शकत नाही. कोणत्याही सदस्याचा एखाद्या केसमध्ये कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, थेट किंवा अप्रत्यक्ष, आर्थिक किंवा कोणत्याही अन्य स्वरूपाचा हितसंबंध जर असेल तर त्यांनी त्या बैठकीमध्ये त्या केस पुरतं सहभागी होऊ नये आणि शक्य तितक्या लवकर आपल्या बैठकीमध्ये असलेल्या इतर सदस्यांना, इतर लोकांना रिटर्न मध्ये देऊन तशी त्याची नोंद करणं गरजेचं आहे. त्या पर्टिक्युलर केसशी संबंधित प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जर संबंध असेल कोणत्याही प्रकारे, तर त्या चर्चेमध्ये आणि त्या चर्चेच्या नंतर किंवा चर्चा होत असताना कोणत्याही प्रकारे निर्णय घेण्याचा अधिकार किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये ती व्यक्ती सहभागी होऊ शकत नाही. राज्य प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी हे शासनाकडून नियुक्त करण्यात आलेले उपसचिव दर्जापेक्षा कमी नसलेले व एक मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य प्राधिकरणाचे असतील. राज्य शासनाच्या मंजुरीने राज्य प्राधिकरण आपल्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या, श्रेणी, स्वरूप हे निश्चित करू शकतात. कमी किंवा जास्त देखील करू शकतात. त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांचे वेतन, भत्ते, सेवा अटी, पात्रता, जसं तुम्ही म्हणालात मगाशी की पात्रता याच्यासाठी निकष, पात्रतेचा काही निकष आहे का, तर इथे हा तो मुद्दा देखील तुमचा कव्हर होतो आहे विशाल सर, की पात्रता देखील अनुभव आणि नियुक्तीची पद्धत ही राज्य शासनाच्या मंजुरीने नियमांद्वारे ठरवण्यात येते. ओके. राज्य प्राधिकरणाच्या मुख्य अधिकाऱ्यांची
कर्तव्य काय आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हणतो, ती व्यक्ती राज्य प्राधिकरणाचे दैनंदिन प्रशासन पाहिल, राज्य प्राधिकरणाने स्वीकारलेल्या कार्ययोजना व निर्णयांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते किंवा कसं ते पाहतील. राज्य प्राधिकरणाच्या कार्ययोजनांचे प्रस्ताव सादर करणं, तयार करणं आणि ते सादर करणं, उत्पन्न खर्चाचे विवरण तयार करणं, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी योग्य होते किंवा कसं, त्याचप्रमाणे त्याचे सादरीकरण करणं, हे मुख्य काम जे आहे ते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचं असेल. दरवर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य प्राधिकरणास मंजुरीसाठी पुढील बाबी सादर करेल. वार्षिक अहवाल, कार्ययोजना, मागील वर्षांचे आलेख लेख, येणाऱ्या वर्षाचा अर्थसंकल्प. मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय नियंत्रण संस्थेचा असेल. सो मुख्य कार्यकारी अधिकारी या सगळ्या बाबी अ ते ड पर्यंतच्या बाबी पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी राज्य शासनाकडे हा सगळा अहवाल पुढील कार्ययोजनेसाठी आणि अर्थसंकल्पासाठी सादर करेल. राज्य प्राधिकरण स्थापन झाल्याच्या दिनांकापासून राज्य मानसिक आरोग्य सेवा प्राधिकरणाची सर्व मालमत्ता व दायित्व राज्य प्राधिकरणाकडे हस्तांतरित व निहित होतील. एक्झाम्पल, अशा मालमत्तेमध्ये सर्व हक्क, अधिकार, मुवेबल अँड इमुवेबल प्रॉपर्टी, ज्याला म्हणतो मराठीमध्ये चल आणि अचल मालमत्ता, रोख शिल्लक, ठेवी, अनामत रक्कम, लेखा पुस्तकं, संबंधित कामकाज कागदपत्रांचा समावेश, ज्याला आपण डॉक्युमेंट्स म्हणतो, तसेच दायित्वांमध्ये सर्व प्रकारची कर्ज, जबाबदाऱ्या आणि बंधने समाविष्ट असेल. इन शॉर्ट, सर्व रिलेटेड डॉक्युमेंट्स ही एक प्रॉपर्टी झाली जी प्राधिकरणाच्या अंतर्गत राहील, प्राधिकरणाच्या निहित असेल, प्राधिकरणाच्या हातामध्ये असेल, प्राधिकरण त्याचं मॉनिटरिंग करेल. नोंदणी दरम्यान संकलित सगळी माहिती, करार, कर्ज व दायित्व हे राज्य प्राधिकरणाने केलेल्या असल्याचे मानले जाईल. म्हणजे ज्यावेळेला नोंदणी होईल सगळ्या माहितींची, तर हे गृहीत धरलं जाईल की हे जे सर्व काही तयार केलेला जो लेखाजोखा आहे, जे डॉक्युमेंटेशन आहे, हे राज्य प्राधिकरणाने तयार केलेलं आहे. त्या दिनांकापूर्वी देय असलेली सगळी रक्कम राज्य प्राधिकरणास देय असल्याचे मानले जाईल. प्रलंबित किंवा सुरू करता येण्यासारखी सर्व न्यायालयीन प्रकरणं राज्य प्राधिकरणाद्वारे पुढे चालू ठेवता येते. म्हणजे प्रलंबित प्रकरणं जी आहेत किंवा जी कंटिन्युएशन मध्ये आहेत, जी कार्यालयीन प्रलंबित आहेत किंवा कार्यालयामध्ये पाठवण्यास योग्य आहेत, तर अशी जी प्रकरणं आहेत ती कंटिन्यू राहतील. परंतु ज्याच्या पूर्वीची जी मानकं आहेत अ, ब आणि क, ह्याच्यावरती काम करत असताना कोणतंही डॉक्युमेंटेशन हे प्राधिकरणाच्या माध्यमातून गेलेलं असेल आणि प्राधिकरणाने ते तयार केलेले आहे असं गृहीत धरलं जाईल. राज्य प्राधिकरणाची कार्य, मानसिक आरोग्य संस्थांसाठी गुणवत्ता व सेवा मानदंड विकसित करणं, सर्व मानसिक आरोग्य संस्थांवरती देखरेख ठेवणं आणि त्यांच्या आलेल्या तक्रारी स्वीकारणं आणि त्यावरती काम करणं, दैनंदिन मानसशास्त्रज्ञ, नैदानिक मानसशास्त्रज्ञ, मानसिक आरोग्य परिचारिका, मानसिक सामाजिक कार्यकर्त्यांची नोंदणी करतील, पोलीस, आरोग्य व्यावसायिक व इतर संबंधित व्यक्तींना या अधिनियमाचं प्रशिक्षण दिलं जाईल. या कायद्याअंतर्गत त्याचं अवेअरनेस सेशन्स घेतली जातील. राज्य शासनाने ठरवलेली इतर कार्य जी आहेत ती पार पाडणं आणि नोंदणीची प्रक्रिया व शुल्क राज्य शासनाने विहित केलेल्या अनुषंगाने विहित केल्याप्रमाणे असणं. राज्य प्राधिकरणाच्या ज्या बैठका आहेत त्या वर्षातून किमान 4 वेळा असणं बंधनकारक आहे. नियमानुसार मॅडम, मागच्या स्लाइड मध्ये एकच प्रश्न आहे की जसं आपण मागच्या वेळेस सांगितलं की इवन लॉच्या स्टुडंटला पण हा लॉ शिकवला जात नाही. मग माझा प्रश्न आहे की जे पोलीस ट्रेनिंगला शिकवला जातो का?
कारण त्याच्यात म्हटलंय की त्यांना अवेअर केलं पाहिजे. मग त्यांना जर लॉच्या स्टुडंटला शिकवत नाही, तर मग जे अपॉइंटेड अधिकारी आहेत, अ, त्यांना हा शिकवला जातो का, किंवा याच्याबद्दल दिलं जातं? त्याच्यात तर म्हटलंय, पण मग खरोखर होतं का अप्लाइड, असं माझ्या मनात प्रश्न आहे. अजून मुंबईत तरी माझ्या नजरेमध्ये आलेलं नाहीये की पोलिसांना ट्रेनिंग दिलेली आहे यावरती. अर्थात पोलिसांच्या सोबत इतर केअर गिव्हर्सना सुद्धा ट्रेनिंग देणं बंधनकारक आहे असं कायदा म्हणतो. परंतु अजून तरी माझ्या तरी किमान नजरेमध्ये नाही. आणि जर कोणी संस्था जर देत असतील तर नक्कीच ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे मूव्हमेंट चालू आहे आपण असं म्हणू. अर्थातच संस्था असेल मुंबईमध्ये जर त्या काम करत असतील किंवा मुंबई आणि मुंबईच्या बाहेर. परंतु माझ्या नजरेत किंवा मी तरी अद्यापपर्यंत यावरती कोणत्याही प्रकारची पोलिसांना ट्रेनिंग माझ्याकडून तरी झालेली नाही. कायदा म्हणतो आणि येस ऑफकोर्स आपण तुम्ही आम्ही सगळे मिळून यावरती आपण काम करू शकू. नक्कीच. मॅडम, पोलीस जसं तर आपण लास्ट आहेच, टाइम पण म्हटलं. त्याच्यासोबत जे न्यायदंडाधिकारी, म्हणजे कलेक्टर, प्रांत, हे पण तर याच्यात येतात नाही ह्या याच्यात. तर मग त्यांचं पण. येस. सी जिथे जे ऍक्ट आहे किंवा स्त्रिया आणि महिलांशी रिलेटेड जिथे ऍक्ट आहेत, तर तिथे स्पेसिफिक हा ऍक्ट म्हणून बघितलं जात नाही. परंतु ओघाने अशा ट्रेनिंग्स मधून एखादा हा चॅप्टर कव्हर केला जाऊ शकतो आणि केला जातो. म्हणजे बऱ्याचदा ओके. म्हणजे जेव्हा मी बालकांच्या संदर्भातले जेव्हा मी ट्रेनिंग घेतो, तेव्हा ओघाने आमच्या ट्रेनिंग्समध्ये हा पार्ट कव्हर केला जातो मुलांच्या मेंटल हेल्थ केअरवरती. पण स्पेसिफिकली ह्या ऍक्टवरती ट्रेनिंग एका दिवसाचं किंवा अर्ध्या दिवसाचं किंवा काही वेळापुरतं घेतलेलं अद्यापर्यंत तरी असं निदर्शनास माझ्या तरी आलेलं नाहीये. पण तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे तो खरंच व्हॅलिड पॉइंट आहे. आणि कुठेतरी शासनाला याच्या संदर्भात लिहिणं आणि अवेअर करणं, शासनालाच सांगणं की या संदर्भात एक एज्युकेशनल पार्ट म्हणून इन्क्लूड करणं, सिलेबसचा पार्ट म्हणून इन्क्लूड करणं गरजेचं आहे. वरचेवर ट्रेनिंग करण्यापेक्षा एक ट्रेनिंग मॉड्यूल फिक्स करून इतर ट्रेनिंगच्या बरोबर हा सुद्धा एक मॅन्डेटरी ट्रेनिंगचा सब्जेक्ट असला पाहिजे. असं जर आपल्याला करता आलं तर म्हणजे रेकमेंडेशन देता आलं तर ती खूप खूप चांगली गोष्ट असेल असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि तो व्हॅलिड पॉइंट आहे. विशाल सर, आपल्याला जर करता आलं तर आपण नक्कीच करूयात. येस. येस मॅम, नक्कीच. आपण हे दोन्ही कायद्यांचं खरोखर येस. सिलेबस मध्ये येस. मला हे खूप गरजेचं इम्पॉर्टंट आहे. आहे. गरजेचं आहे. आणि आत्ताची काळाची गरज पाहता मेंटल हेल्थ केअर ऍक्ट फक्त मेंटली चॅलेंज लोकांपुरता नसून हा आता वाईड स्प्रेड आहे. म्हणजे मेंटल हेल्थची गरज उद्या कोणालाही लागू शकते. म्हणजे आपण फक्त मेंटल हेल्थ केअरला आपण एक्स्ट्रीम लेवलला ऑटिझम किंवा फोबिया किंवा आणखी कोणकोणते जे मोठे मोठे शब्द आहेत आपण त्या स्वरूपात न पाहता आजकाल सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा कुठेतरी मेंटल हेल्थ केअरची गरज आहे. या अनुषंगाने जर पाहिलं तर नक्कीच या ऍक्टवरती आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आणि ह्या ऍक्टच्या अनुषंगाने आपण चांगला अवेअरनेस करू शकतो. येस, नॉट फॉर द पोलीस, परंतु कोर्टामध्ये जजेसना लास्ट इयरला आय एम रिअली सॉरी, मी लास्ट इयरला ह्या ऍक्टवरती कोर्टामध्ये DLSA मार्फत RPWDA वरती मी ह्या प्रोग्राममध्ये मी अवेअरनेस दिला होता. ह्या ऍक्ट वरती पण मी अवेअरनेस सेशन मी घेतला होता. ज्युडिशियरीसाठी मी केलेला होता. येस, नाव आय रिकनेक्ट. मेंबर आहे, मनोन्याय युनिट आहे, DLSAचं मनोन्याय युनिट आहे. त्याच्यात मेंटल हेल्थ केअर ऍक्ट वर वर्क करायचंय. त्याचे आम्ही मेंबर आहोत ओके. DLSAचे. तेव्हा ओके. आम्ही पण त्याच्याबद्दल करतोय ओके. अवेअरनेस. सो पण मुंबईत माझ्या मते मी तो केलेला तो माझ्यासाठी तरी तो फर्स्ट होता. आताही आता मध्यंतरी पण आता डिसेंबरमध्येच होता रिसेंटली. पण मला काही कारणास्तव मी त्या दिवशी जाऊ शकले नाही. त्यांनी ठेवला होता, DLSAने ठेवला होता. येस, मध्ये होतोय, DLSA मार्फत होतोय. आय कॅन से ज्युडिशरीसाठी ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे. गेल्या वर्षी झाला, आताही झाला आहे या महिन्यामध्ये. ओके, आपण पुढे जाऊयात का विशाल सर, की काही तुमचे प्रश्न आहेत? नाही मॅम, कंटिन्यू करा. ओके. राज्य प्राधिकरणाच्या बैठका वर्षातून 4 वेळा ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या पद्धतीने असतील. अध्यक्ष अनुपस्थित असतील
तर जी कोणी व्यक्ती सिनियर मोस्ट असेल ती अध्यक्ष पद भूषवेल. निर्णय हे बहुमताने घेतले जातील. समसमान मतसंख्या असल्यास अध्यक्षास किंवा अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या सदस्यास निर्णायक मत दिलं जाईल. सर्व निर्णय अध्यक्षांच्या किंवा अधिकृत सदस्यांच्या स्वाक्षरीनेच प्रमाणित केले जातील. कोणत्याही विषयामध्ये आर्थिक हितसंबंध असलेल्या कंपनीचा संचालक असलेला सदस्य या विषयावर चर्चेत किंवा निर्णयात सहभागी होणार नाही. सो हा पॉइंट खूप व्हॅलिड आहे आणि खूप महत्वाचा आहे. आर्थिक हितसंबंध असलेला व्यक्ती आणि कंपनीचा संचालक असलेला व्यक्ती सदस्य म्हणून या चर्चेत किंवा निर्णयामध्ये सहभागी होऊ शकत नाही. आपण आता चॅप्टर 8 कडे वळणार आहोत. मानसिक आरोग्याच्या सेवा आणि सुविधा काय आहेत ते आपण आता पाहणार आहोत. हा अध्याय हा चॅप्टर जो आहे तो मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना दर्जेदार, सुलभ, मानवाधिकार सन्मान देणाऱ्या मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने तयार करण्यात आलेला हा ऍक्ट आहे. या अध्यायामध्ये राज्याची जबाबदारी, सेवांचे प्रकार, संस्थांची भूमिका, आपत्कालीन उपचार, गोपनीयता, पुनर्वसन या विषयावर विशेष करून भर दिला आहे. सो जर चॅप्टर 7 पाहिला तर सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि स्टेट गव्हर्नमेंटची भूमिका इथे स्पष्ट केलेली आहे. तर 8 मध्ये आरोग्य सेवा पुरविणाऱ्या, मानसिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांच्या सेवा आणि सुविधांच्या बाबतीत गोपनीयता, आपत्कालीन उपचार किंवा संस्थांची भूमिका, सेवांचे प्रकार काय काय असणार आहेत यावरती जास्त भर दिलेला आहे. सो इथे 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहे मानसिक आरोग्य सेवांचे प्रकार. लेबल्स आपण पाहूयात. प्रायमरी मेंटल हेल्थ केअर सर्व्हिसेस, त्याला प्राथमिक सेवा म्हणू. प्राथमिक आरोग्य केंद्र, ज्याला PHC असं म्हटलं जातं, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स, त्याची उपकेंद्र आणि जिल्हा रुग्णालय. काउन्सिलिंग सेंटर्स, प्राथमिक उपचार आणि मानसिक आरोग्याबाबतीत जनजागृती. यामुळे या मानसिक आरोग्य सेवांच्या प्रकारांमुळे मुख्य उद्देश काय आहे तर लोकांना लवकरात लवकर उपचार मिळणं आणि गंभीर आजार टाळता येणं. जबाबदारी काय आहे राज्य सरकारची? केंद्र व राज्य सरकार हे दोन्हींवरती समसमान जबाबदारी आहे. जशी केंद्र सरकारला आहे तीच राज्य सरकारला सुद्धा आहे. आणि जी कायदेशीर बंधन आहेत की त्यांनी प्रत्येक व्यक्तीस योग्य मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्या. सेवा या परवडणाऱ्या, सुलभ, कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसावा आणि चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्याच असाव्यात. ग्रामीण, आदिवासी, दुर्लक्षित, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत या सेवा पोहोचवणं ही त्या जिल्ह्याच्या सरकारची किंवा केंद्र आणि राज्य सरकारची ही जबाबदारी असेल. मानसिक आरोग्य ही कल्याणकारी बाब असून ती केवळ रुग्णालयांपुरती मर्यादित नसून ती सामाजिक आहे, ह्याचं आपल्याला सर्वांना भान ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक मानसिक आरोग्याची व्यक्ती हे तिचे राईट्स आणि कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करण्यासाठी प्रतिबंधित आहे. त्यांचे ते कॉन्स्टिट्यूशनल राईट्स आहेत. प्रत्येक मानवाला आपले संबंधित आजार, मेंटल हेल्थ केअर संबंधित आजार हे गोपनीय ठेवण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे जे कोणी केअर गिव्हर्स आहेत किंवा ह्या व्यक्तींवरती उपचार करत आहेत किंवा या व्यक्तींना उपचार देत आहेत त्या व्यक्तींना देखील हे बंधनकारक आहे की कोणत्याही प्रकारे अशा मेंटल हेल्थ केअरच्या व्यक्तींच्या बाबतीत कोणतीही माहिती जाहीर करू नये, त्याची गोपनीयता ठेवणं हे बंधनकारक आहे. त्या व्यक्तीच्या उपचारादरम्यान त्यांची प्रतिष्ठा, गोपनीयता, वैयक्तिक माहितीचे पालन करणं फार गरजेचं आहे. त्यांची कोणतीही वैयक्तिक माहिती, त्यांची प्रतिष्ठा याची गोपनीयता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीची माहिती त्या व्यक्तीच्या संबंधित व्यक्तीच्या संमतीशिवाय उघड करता येत नाही. अपवाद फक्त कायदेशीर आणि अत्यावश्यक परिस्थितीमध्ये. सो अत्यावश्यक परिस्थिती आणि कायदेशीर बाबी कोणत्या आल्या तर एखादी व्यक्ती, से फॉर एक्झाम्पल आपल्याला पोलीस स्टेशन आलं
कन्सर्न अथॉरिटीज आल्या, हॉस्पिटल्स आलं, जिथे आपल्याला मॅन्डेटरीली गोपनीयता भंग करायचीच आहे, आपल्याला सांगणं गरजेचंच आहे, त्याच्यावरती काम करणं गरजेचंच आहे. कायदेशीर एखादी कोर्टामध्ये जर प्रकरण चालू असेल तर अशा ठिकाणी ह्याची गोपनीयता आपण उघड करू शकतो, कॉन्फिडेन्शियलिटी आपण ब्रेक करू शकतो, कोर्टाला आपण सांगू शकतो. परंतु त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे पब्लिसाइज केलं जाऊ शकत नाही. गोपनीय कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणं बंधनकारक राहील या बाकीच्या क्रायटेरिया व्यतिरिक्त. दुय्यम सेवांमध्ये काय काय असेल? जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम्स, त्याच्या अंतर्गत मानसोपचार सायकोलॉजिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांच्याकडून औषधोपचार आणि समुपदेशन दोन्ही पॅरलली चालेल, दोन्ही पॅरलली काम करतील. जिथे प्राथमिक सेवा अपुरी पडते तिथे ही पातळी फार महत्वाची ठरते. म्हणजे जिथे ही प्राथमिक सेवा जी आहे प्रायमरी मेंटल हेल्थ केअर सर्व्हिसेस जिथे कमी पडतात तिथे औषधोपचार आणि समुपदेशन हे काम करेल. तृतीय टर्शियरी सर्व्हिसेस, तृतीय सेवा म्हणजे काय? तर विशेष मानसिक रुग्णालय एक्स्ट्रीम लेवलला जिथे मेंटली डिस्टर्ब किंवा आपण मेंटल हेल्थ चॅलेंज विक्टिम्स जिथे ज्यांना रुग्णालयाची गरज आहे, मानसोपचाराची गरज आहे, वैद्यकीय सेवांची गरज आहे, दीर्घकाल किंवा प्रदीर्घ आजारांशी झुंजणाऱ्या व्यक्ती आहेत, अशा आजारांवरील उपचार संशोधन आणि विशेष उपचार पद्धती ज्या आहेत या तृतीय सेवा म्हणजे टर्शियरी सर्व्हिसेस मध्ये मोडतात. आपत्कालीन मानसिक सेवा म्हणजे काय? जिथे इमर्जन्सी केअर सर्व्हिसेस आहेत, एखाद्या व्यक्तीला आत्महत्येचा धोका आहे, इतरांना किंवा दुसऱ्यांना हार्म करण्याची जास्त शक्यता आहे, तीव्र मानसिक अस्थिरता आहे, असल्यास तात्काळ आपत्कालीन उपचार देणं हे बंधनकारक आहे. हे इमर्जन्सी केअर सर्व्हिस मध्ये मोडतं. कोणतंही रुग्णालय, मग ते खाजगी असो किंवा सरकारी असो, उपचार नाकारू शकत नाही. पैसे, ओळखपत्र, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण नाहीत किंवा अपुरे आहेत, यामुळे हे उपचार थांबवता येत नाहीत. पुनर्वसन सेवांचा अधिकार काय असेल? कायद्यानुसार प्रत्येक मानसिक आजार असलेल्या व्यक्तीला गुणवत्तापूर्वक परवडणाऱ्या पुनर्वसन सेवा मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजे प्रत्येक, जसं सर विशाल सर तुम्ही म्हणालात की आम्ही त्यांना रिहॅबिलिट करतो, त्यांना आम्ही जॉब्स देतो आणि आम्ही संस्थेमध्ये वगैरे काम करतो. सो हा त्यांचा पुनर्वसनाचा प्रकार आहे. पुनर्वसन सेवा त्यांना देणं हा आपला अधिकार आहे आणि त्यांना तो मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. समावेशक जीवन म्हणजे समाजामध्ये त्यांना सामावून घेणं, आरोग्य सेवा केंद्रांमधून बाहेर काढून त्यांना समाजामध्ये सन्मानाने आणि इतरांसारखं जीवन जगण्यास सक्षम करणं, विविध सेवांचा समावेश करणं, ज्याच्यामध्ये हाऊसिंग आलं, व्होकेशनल ट्रेनिंग आलं, एम्प्लॉयमेंट आलं. येस, हा एक विशालचा जसं तुम्ही म्हटलात की हा एम्प्लॉयमेंटचा जो पार्ट आहे तो आपण तिथे त्यांना कसा कव्हर करता येईल हा पाहणं गरजेचं आहे. खूप व्हॅलिड पॉईंट जो तुम्ही मगाशी घेतलात तो ह्याच्या म्हणजे ह्या अनुषंगाने म्हणजे विविध सेवांचा समावेश या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने आपण त्यांना सदस्य म्हणून आपण नॉमिनेट करता येऊ शकतं का, हा इथे मुद्दा महत्वाचा आहे. आपण याच्यावरती वर्क करू शकतो. कौशल्य विकास, स्किल डेव्हलपमेंट, त्याचप्रमाणे सोशल सपोर्ट देणं फार गरजेचं आहे, जेणेकरून ती व्यक्ती आत्मनिर्भर होईल. म्हणजेच विविध सेवांचा समावेश करत असताना फक्त व्होकेशनल ट्रेनिंग किंवा एम्प्लॉयमेंट आणि स्किल डेव्हलपमेंट आणि सोशल सपोर्ट देऊन चालणार नाही, तर त्यांच्या निवासाची सोय सुद्धा करणं फार गरजेचं आहे. म्हणजे प्राची मॅडम तुम्हाला सांगतीलच की 18 वर्षानंतर आजही जी बालकं संस्थांमधनं बाहेर पडलेली आहेत तर त्यांचा राहण्याचा आजही मोठा प्रश्न आहे. रिहॅबिलिटेट झाल्यानंतर आफ्टर केअर मधून बाहेर पडल्यानंतर देखील त्या मुलांचा राहण्याचा एक मोठा प्रश्न आज समाजासमोर आहे आणि ह्या मुलांच्यासाठी किंवा अशा व्यक्तींसाठी हाऊसिंगची काही व्यवस्था केलेली आहे का सरकारने,
मध्यंतरी पॉलिसीज निघाल्या होत्या, पण त्या पॉलिसीज कितपर्यंत काम करत आहेत हे थोडंसं डाऊटफुल आहे. त्यांची निवासाची योजना काही शासनाने काही निर्धारित राखून ठेवली आहे का, किंवा त्यांच्यासाठी काही प्लॉट अलॉट केले आहेत का, हे पाहणं फार गरजेचं आहे. सो हा थोडासा ट्रिकी आहे हा पार्ट जो आहे निवासस्थानाचा. ह्याच्यावरती थोडंसं शासनाकडून अजून ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं फार गरजेचं आहे. म्हणजे फक्त ऍक्टमध्ये म्हटलेलं आहे, पण वास्तवामध्ये अशा लोकांच्यासाठी निवासाची काय योजना आहे, थोडंसं गंभीर मुद्दा आहे हा. मानसिक आरोग्य पुनर्वसनाची व्याख्या काय आहे? यात काळजी घेणं, उपचार करणं, बरं होणं आणि पुनर्वसनाच्या सर्व गोष्टींचा समावेश, ज्यात मानसिक आणि आरोग्याची काळजी घेणं देखील आहे. सो थोडक्यात काय, की मानसिक आजारातून बरे झालेल्या व्यक्तींना समाजाचाच एक भाग बनवणं, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य व सन्मान मिळवून देण्यासाठी आवश्यक कायदेशीर चौकट प्रदान करून देणं, जेणेकरून ते समाजामध्येच राहतील, समाजापासून बाहेर होणार नाहीत. अ, हा प्रकरणाचा मुख्य उद्देश आहे. थोडक्यात काय, तर मानसिक आजार म्हणजे वेड नाही. पूर्वी मेंटल हेल्थ म्हणायचो, है ना. मेंटल हेल्थ ऍक्ट होता. आता आपण मेंटल हेल्थ केअर ऍक्ट वरती काम करतोय. म्हणजेच मानसिक आजार म्हणजे वेड नाही, तो आजार नाही, तर तो एक प्रकारचा ट्रॅक आहे. आणि वेळेत उपचार, काळजी, योग्य ते प्रेम, योग्य ते संरक्षण, योग्य ते त्यांचे त्यांना अधिकार दिल्यानंतर नक्कीच हा आजार बरा होऊ शकतो. ह्याच ऍक्टमध्ये प्रत्येक स्त्री व बालकाला योग्य मानसिक आरोग्य सेवा मिळायलाच हव्यात, असेही हा कायदा म्हणतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव इथं केला जाणार नाही. अनेक महिलांना घरगुती हिंसा, मानसिक छळ, एकटेपणा, प्रसूतीनंतरचा ताण म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन ज्याला म्हणतो, घटस्फोट, पतीकडून दुर्लक्ष ज्याला आपण डीव्हीच्या अंतर्गत हे जे हरॅसमेंट आहेत, डोमेस्टिक व्हायलन्सच्या ज्या शिकार झालेल्या विक्टिम्स आहेत, यामुळे मानसिक त्रास होतो. अशा महिलांना मोफत किंवा परवडणाऱ्या मानसिक उपाययोजना मिळणं गरजेचं आहे. उपचारादरम्यान त्यांना सन्मान, त्यांची कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणं, सेफ्टी प्रिकॉशन्स घेणं, त्याला डे केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, सेंटर्स किंवा हाफ वे सर्व्हिसेस, होम्स, महिलांसाठी स्वतंत्र स्वयंसहायता गट उत्पन्न करणं, हा देखील ह्याच रिहॅबिलिटेशन पार्टचा एक रिहॅबिलिटेशन प्रोसेसचा एक आपण पार्ट म्हणू शकू. तो ह्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. सो लास्ट बट नॉट द लिस्ट, मानसिक त्रास किंवा मानसिक आरोग्याशी लढणारी व्यक्ती जर आपल्याला कुठे दिसली, तर किंवा आपल्यामध्ये जर आपल्याला कुठे असं मानसिक आरोग्याशी संबंधित काही जर आपल्याला चेंजेस दिसले, तर आपण दुर्लक्ष न करता योग्य वेळी योग्य त्या डॉक्टरना, योग्य त्या संस्थांना, योग्य त्या व्यक्तींना अप्रोच होऊन वेळी समुपदेशन करून जर उपचार घेतले, तर नक्कीच हा आजार जो आहे तो बरा होऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीला जबरदस्ती करणं, मारहाण करणं, बंद ठेवणं हे बेकायदेशीर आहे. आणि अशा व्यक्तींवरती अशा प्रकारे जाच करणं हे कायद्याने गुन्हा आहे, जे अगेन न्यू BNS ऍक्ट मध्ये देखील कव्हर केलेला आहे. अशा व्यक्तींसोबत कोणत्याही प्रकारचा जर अपराध झाला, तर त्याच्यात नवीन भारतीय न्याय संहितेमध्ये योग्य ती पनिशमेंट दिलेली आहे कायद्याने. सो आज मी इथेच थांबते. चॅप्टर 8 आणि 9 मला कव्हर करायचा होता. याच्यावरती जर आपल्याला काही अजून जर चर्चा करायची असेल, काही शंका असतील, तर आपण त्याच्यावरती बोलू शकतो. ओव्हर टू यू सर, विशाल सर और माने प्राची मॅडम. थँक यू फॉर गिव्हिंग मी अन अपॉर्च्युनिटी फॉर द सेशन. मॅडम नक्कीच यातनं बरेचसे कन्सेप्ट क्लिअर होतात. जॉईन करायचं. आणि Yes. निश्चितच कसं आहे ना, की जितकं अवेअरनेस होईल तेवढं खूप गरजेचं आहे. आणि या छोट्या छोट्या बेसिक कन्सेप्ट आहे की ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या तर नक्कीच जे खरोखर ज्यांना गरज आहे त्यांना ते मिळत जाईल. आपला उद्देश हाच आहे. आणि जसं आहे ना, की हे
सर्वसमावेशक व्हायला पाहिजे. अं, दोघही कायदे तुम्ही RPWD ऍक्टला पण खूप छान मार्गदर्शन केलं, याला पण करताय. तर हे जेव्हा तुमच्यासारखी व्यक्ती हे इतर म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जातायत, प्रॅक्टिस करतायत, तिथं जितकं याचा उल्लेख करणार तितकं ते जास्त म्हणजे काय म्हणता अधिकारी म्हणून तुमच्याकडे बघितात लोक, तर मग त्या दृष्टीने ते जास्त सर्वसमावेशक होऊ शकत. मी एवढंच बोलतो. प्राची मॅडम. प्रत्येक ऍक्ट जो आहे त्या ऍक्टचं अवेअरनेस करणं खूप गरजेचं झालेलं आहे. हे रेग्युलर मध्ये ऍक्ट असल्यामुळे आणि याचे म्हणजे दिव्यांगांचे काय काय अधिकार आहेत, तसे दिव्यांगांचे अधिकार आहेत तसे मानसिक रुग्णाचे पण अधिकार आहेत. या बाबतीत अवेअरनेस होत नाही. इतरत्र असं जर पाहिलं तर मानसिक रुग्ण म्हटल्यानंतर याला जगण्याचा अधिकार नाहीये अशा सुद्धा गोष्टी असतात, किंवा यांना मारून टाका असं सुद्धा सांगितलं जातं फॅमिली मेंबरला. काय गरज आहे याला जगवायची. एक माझी फ्रेंड ऑटिझमच्या स्टुडंटला शिकवते, तर तिच्याकडे येणारे जे पॅरेंट्स असतात ते पोटतिडकीने त्या मुलांवर पैसा खर्च करून त्यांना शिक्षण देऊन रिहॅबिलिटेट करण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारच्या लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. अशाच प्रकारचं अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. हे ऍक्ट जे आहे, या ऍक्ट मध्ये दिव्यांगांप्रती जी म्हणजे एक कळकळ दिसते आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची ती कळकळ दिसून येते, पण त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन होणं, त्याचं अवेअरनेस होणं हे खूप खूप गरजेचं आहे. आता आपण जेव्हा ह्याची स्टडी करतोय तेव्हा आपल्याला स्वतःला एवढं जाणवत आहे, तर ज्यांचे पाल्य असतात असे त्यांना किती जाणवत असतील याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. त्याच्यामुळे खूप छान हे झालेलं आहे. मॅडम, आपण खूप छान म्हणजे खूप छान एक्सप्लेन केलं. मनापासून खूप खूप धन्यवाद. असंच आम्हाला पुढे तुम्ही सपोर्ट करावं हीच अपेक्षा. थँक्यू. नक्कीच. आणि मॅडम, तुम्ही जो वेळ देतात आणि इतक्या सुंदर पद्धतीने तयारी करून प्रत्येक गोष्ट डिटेल मध्ये सांगतात. मी तो ऍक्ट नेहमी आता 2 वेळेस तरी वाचला मी, इंग्लिश मध्ये, हिंदी मध्ये. पण तुम्ही जेव्हा सांगतात ते डायरेक्टली डोक्यात हे होतं की नाही, हे कुठे गरजेचं आहे. तर ते खूप महत्वाचं आहे, कारण स्वतःचा पण अभ्यास आणि इतर कोणी विचारलं तर ते पण निश्चितच यातनं फायदा आहे. आणि खरोखर तुमच्याकडून हे ऐकायला मिळतंय, आम्हाला शिकायला मिळतंय, हे आमचं भाग्य. आणि इतरांना पण ते मिळत आहे ऑनलाईनच्या माध्यमातून. खूप खूप तुमचे धन्यवाद. मानिक मॅडम, तुम्ही बोला आधी, मग आपण प्रार्थनेने सांगता करूया. आणि पुढचं 10 तारखेला घ्यायचं का मग? 10 जानेवारी. 10 जानेवारी का? शनिवार आहे. ह्यासाठी हा हा माझी ना कॅलेंडर बघून सांगते हा मी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणजे नक्की. कोड डायरी पाहून सांगते मी. चालेल चालेल. थँक्यू सीमा मॅडम. थँक्यू विशाल सर. थँक्यू. प्राची मॅडम, तुम्हाला काही बोलायचंय का प्रार्थना घ्यायची आहे? घ्या घ्या, प्रार्थना घ्या. खूप खूप धन्यवाद सीमा मॅडम. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक आभार, कारण त्या निमित्ताने मलाही अभ्यास करायला मिळतोय. आणि येस, कुठेतरी मलाही वाटतं प्रत्येक वेळेला की फक्त बोलून चालणार नाही, इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. फक्त पेपरमध्ये नको. आता अवेअरनेस चालू केले, पण कुठेतरी त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असते, किंवा आता पण आपण ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत, प्राची मॅडम, तुम्ही, मी, माणिक मॅडम किंवा विशाल सर, त्यामुळे आपण हे सगळं पोटतिडकीने बोलू शकतो. समोरच्याची व्यथा आपण समजू शकतो. दिव्यांग असो किंवा मेंटल हेल्थ शी रिलेटेड झुंजणारी व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस हे आहेत. त्यांचे तो जो आजार आहे तो समजणं आणि त्यांच्यासोबत सहानुभूतीपूर्वक काम करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की त्यांचं जगणं नकोसं करतात किंवा ती व्यक्तीच नको असं लोकांना वाटतं. पण जर थोडंसं आपण त्या व्यक्तीला जर पाहिलं, जी व्यक्ती दिव्यांग असो
किंवा मेंटल हेल्थ केअरची व्यक्ती असो, मी नेहमी विचार करते की आपल्याला त्रास सहन होत नाही किंवा आपल्याला ती व्यक्ती नकोशी असते. त्या व्यक्तीला स्वतःला किती त्रास होत असेल, जेव्हा तिला स्वतःला स्वतःचे इमोशन्स, स्वतःचं सांगणं, स्वतःची कृती जेव्हा ती समोरच्याला एक्सप्लेन करू नाही शकत. मला जर एखादी गोष्ट जर मला नाही जमली सांगायला, तर माझी किती चिड होते. मी एक सामान्य बुद्धिमत्तेची, नॉर्मल हेल्थ आणि मेंटली नॉर्मल हेल्थ अँड मेंटल व्यक्ती असलेली मी मुलगी आहे. मेंटल हेल्थ केअर माझी स्टेबल असलेली मी व्यक्ती आहे. पण ज्या व्यक्तींना खरोखर हे चॅलेंजेस आहेत, त्यांना किती ह्या गोष्टींना त्रास सहन करावा लागत असेल, त्यांना किती चॅलेंजेस असतील. ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्यासारखी माणसं त्यांच्यासाठी उभी राहतील. त्यांच्याबरोबर सहानुभूतीपूर्वक काम ते करतील. म्हटलं तर टाक. त्यांच्यासोबत आपण एकत्र मिळून त्यांना समाजामध्ये आणू शकू आणि नक्कीच आपण त्यांना रिहॅबिलिटेशन प्रोसेसमध्ये देखील आणायला मदत करू शकतो. येस, माणिक मॅडम, तुमचा काही प्रश्न आहे? माणिक मॅडम, तुम्ही अनम्यूट केलं होतं, काही बोलायचं आहे का? चुकून झालं माझ्याकडून. ओके ओके, ठीक आहे मॅम. धन्यवाद ॲडव्होकेट सीमा मॅम. निश्चितच पुढच्या वेळेसही तुमच्याकडून याचं मार्गदर्शन मिळावं अशी विनंती आहे. आणि पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण टीमकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही संवादात राहूया. एका छोट्याशा प्रार्थनेने सांगता करूया. मॅडम, तुमच्याकडे वेळ कधी असतो फोनवर बोलायला? मला विचारताय का तुम्ही? हो, तुम्हालाच. ओके. उद्या तुम्ही मला जर करायचं झालं, तर उद्या संध्याकाळी 6 नंतर केव्हाही करा. ठीक आहे. संध्याकाळचं वीकडेजमध्ये तुम्ही 6च्या नंतर मला फोन करू शकता. 7च्या नंतर फोन करू शकता. सॉरी. ओके, ठीक आहे मॅम, चालेल. आपण एका प्रार्थनेने आजच्या सत्संगाची मी सांगता मला करू. Facebookवर आणि बाकी सगळीकडे लाईव्हवर ठेवलंय आणि माझा तुम्ही कॉल किती वाजता घेणार, किती वाजता कॉल करू शकते. तो जर तेवढा जर पाठ कट करता आला तर बरं होईल. नाहीतर ओके. मला बाकीच्यांचे कॉल यायला सुरुवात होईल. आय डोंट माइंड रिसिव्हिंग कॉल्स फ्रॉम अदर पीपल. आवडेल मला. पण जे इतर जी व्यक्ती आहेत ज्यांना लीस्ट बॉदर आहेत अबाउट दिस ऍक्ट, and if they are watching, then receiving call from these people won't be good. But yes, definitely ज्यांना याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे किंवा इंटेलेक्च्युअल पीपल आहेत ज्यांना, लाईक माइंडेड पीपल, नॉट इंटेलेक्च्युअल, आय वुड से, लाईक माइंडेड पीपल आहेत ज्यांना खरोखर कळकळ आहे काम करण्याची आणि ऐकण्याची आणि समजून घेण्याची. येस विशाल सर, फॉर देम आय एम ओपन ऑलवेज टू टेक अ कॉल. ओके, नक्की मॅम. येस. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती 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 शांती. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमचा नंबर आम्ही कोणाला शेअर करणार नाही, एवढी काळजी घ्या. नक्की येस. नक्की. ओके. नाही, हरकत नाही, पण फक्त